आता सकाळ तर झालेली आहे, 3 वाजलेले आहेत आणि मी मगाशी चर्चा केली की 5-6 वाजतील आपल्याला सगळं काही आवरत असताना. तर नाईट मॅचेस मध्ये या गोष्टी आपण बघतोय, स्पेशली फायनल मॅच मध्ये या गोष्टी घडत असतात. कारण मॅचेस आज आपण 13 कव्हर करणार आहोत आणि या पोल मधली आपण बघतोय ही 7वी मॅच आपण कव्हर करतोय. न्यू बॅटर मैदानावरती येतोय साहिल. या संघाची खऱ्या अर्थाने जी ओळख आहे साहिल लोंगले. मागच्या मॅच मध्ये 26 धावा केल्या होत्या साहिलने. ओ सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. हे सर वैशिष्ट्य आहे कपिलचं, बघू शकाल. अँगलिंग करताय चेंडूला, कधी आत अंडात दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे, ती कला आत्मसात केलेली आहे. ओ फ्लायटेड होता, खोलवर होता, समोर खेळण्यास भाग पाडलाय. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 1 वरती. आतापर्यंत 4 चेंडूत केवळ 1 धाव आणि 1 गडी बाद केलाय, तो म्हणजे कपिल पाटीलने, केपीने. काहीतरी चर्चा झाली शरद आणि साहिल मध्ये, बघूया. ओ अगेन्स्ट द टर्न, पण समोर फिल्डर त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक धक्का, अतुलने टिपलाय दुसरा झेल. साहिल मागच्या मॅचचा हिरो परततोय, यावेळेस मात्र शून्यावरती. मित्रांनो, क्रिकेट मधलं सातत्य टिकवणं फार कठीण असतं. साहिल शून्यावरती बाद झालाय. कपिलने मात्र फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. चेंडू अक्षरशः तो मिडलही करून देत नाही. पण बघूया, रत्नदीप त्या ठिकाणी दाखल होते. 2 विकेट 1च धाव. ओ पुन्हा एकदा व्हेरिएशन. हा देखील चेंडू सरळ विकेट किपर सिद्धूच्या हातामध्ये. यष्टांच्या मागून सिद्धू सातत्याने इन्स्ट्रक्शन देतोय गोलंदाजांना आणि सांगतोय कुठे टाकायचंय, कशा पद्धतीने टाकायचंय. आणि गोलंदाजी बघा, पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवली होती, पॉवर प्लेचं षटक बघितलं आपण. एक फिल्डर लॉंग ऑफला होता, एक स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध ठिकाणी ठेवण्यात आला होता आणि दोन्ही झेल त्याच ठिकाणी आपण बघितलं टिपले गेले. आणि गोलंदाजी खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवता त्याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करता आली पाहिजे आणि तेच केलं कपिलने. केवळ 1 धाव 2 विकेट त्या ठिकाणी प्राप्त केले. बघूया, उमरोली संघाला कमबॅक करावं लागेल. 2 षटकामध्ये कमीत कमी 31-35 धावसंख्या धावफलकावरती लावणं फार गरजेचं आहे. तर गोलंदाजांना कुठेतरी तो कॉन्फिडन्स मिळेल लढण्यासाठी. आणि जर कमी धावसंख्या झाली तर मग तिथे कुठेतरी त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं. ओव्हर द बॉलर हेड, अगदी समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. स्वीप करण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट टर्न करण्याचा प्रयत्न, शफल झाले होते ऑफ स्टंप वरती. लेग बायचा इशारा अंपायर करतायत आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलक होते आपण बघतोय. एकूण झाली ती म्हणजे 8 धावा झाले आहेत. आमचे स्कोरर आता बदललेले आहेत. मुशर्रफ आमच्या सोबत आहेत. मगाशी मोहम्मदने चांगलं स्कोरिंग केलं आणि प्रत्येक जण आपापली जबाबदारी घेत असताना बॉलिंग मार्कवर अतुल.
ओहो, पडल्यानंतर हा देखील बाहेर निघतोय. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती, चांगलं कमबॅक. पहिला चेंडू अगदी समोर दिला होता, मात्र तदनंतरचे दोन चेंडू सलग डॉट फेकलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 8. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो, इनरेश मागे फिल्डर आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, पण एकदा फार वेगाने पूर्ण केली आहे. चांगली गोलंदाजी आपण बघतायत. पुन्हा एकदा फलंदाजाला या ठिकाणी संभ्रमात टाकलं. आणखीन एक चांगला चेंडू. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 9. पहिल्या बॉलवरती षटकार, नंतर पुढच्या 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 15 दाखवतोय. त्याहीपेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. गोलंदाज अतुल गोरेगावकडनं तयार. पुन्हा एकदा स्टॅकिंगला यावेळेस शरद. समोर खेळतायत. लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत. वाईडिश लॉंग ऑन वरना दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंस फंबल झालाय आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकात आपण बघतोय 11 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव होती आणि 2 विकेटही. म्हणजे आजच्या रात्रीतील म्हणा किंवा मागच्या 4 रात्रीमध्ये सगळ्यात इकॉनॉमिकल ओव्हर आपण बघितली ती म्हणजे कपिलची. हो, आत आणला होता. इथे झाली चूक. फाईन लेगला मिस्टेक. फिल्डर होते त्या ठिकाणी. ओम कडनं चूक झाली आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय हा येतोय चौकार. तयार केलेले आहेत आणि त्याची यंग ब्रिगेड सातत्याने. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी संघ थोडासा अडचणीत होता. सिद्धूचाही संघर्ष सुरू होता. त्याने नव्याने संघाची बांधणी केली. आज सर्वेश टीम मध्ये दिसत नाही. गोलंदाजी मधला आणखीन एक पर्याय सर्वेचे आपण व्हिडिओज देखील युट्यूबवरती बघितलेले आहेत. त्याचा रॉंग वन, त्याचा लेग ब्रेक, त्याचा ऑफ ब्रेक आपण बघितलेले आहे. आज सर्वेश टीम मध्ये नसतानाही गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे आणि सिद्धू खऱ्या अर्थाने गोलंदाजी फार कमी करतो. त्याच्याकडेही खूप चांगली गोलंदाजी आहे, पण त्याला मी मागे इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की तू गोलंदाजी फार कमी करतो, तेव्हा तो म्हणाला की माझ्याकडे ते यंगस्टर आहेत, त्यांना मला तयार करायचे, त्यांना संधी द्यायची, माझ्याकडे खूप चांगले ऑप्शन आहेत. पण जेव्हा आज सर्वेश नाही आहे त्यामुळे आज तो बॉलिंग करताना दिसतोय. ओहो, लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर निघालाय. धावचेची संधी आहे. फलंदाज या ठिकाणी होतोय. रत्नदीप बाद झालाय. न्यू बॅटर मैदानावरती आलाय हर्षल. 15 वरती तिसरा गडी बाद झालाय मैदानावरती. आपण बघता त्या ठिकाणी उंबरोली टीम खेळते. चांगला चेंडू होता, लेग ब्रेक होता, समजलाच नाही रत्नदीपला. विकेट किपर कडे थोडीशी चूक झाली आणि असं म्हणतात की जो होता अच्छा होता. अगेन्स्ट टर्केलचा प्रयत्न, चेंडू हवेत, बॅटची एज त्या ठिकाणी. बघूया फलंदाज होतोय बाद. 4थ्या विकेटचं बदल.
देशस्टांच्या मागे झेल देण्यास भाग पाडलं. 4 विकेट 15 वरती. मागच्या षटकात चांगलं कमबॅक केलं होतं उमरोलीने, पण त्यानंतर आपण बघतायत कुठेतरी पुन्हा एकदा हा संघ थोडासा बॅकफुट वरती जाताना दिसतोय. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. 4 चेंडू मध्ये बघूया किती धावा या ठिकाणी केल्या जात आहेत. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही सिद्धूने. न्यू बॅटर मैदानावरती चेतन येतोय. सिद्धू फिल्डिंगची रचना बदलत असताना, कारण की लेफ्ट हँडेड आहे चेतन, त्यामुळे आपण बघतायत एक फिल्डर थोडासा पुढे सरकवलाय. ऑफ साइडला आपण बघताय लॉंग ऑफ आहे. डीप कव्हर लाईक फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. ऑन साइडला लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. ऑन साइडला अलग द ग्राउंड फिल्डर आहे डीप मध्ये. थोडस पंबल कपिल आहे तिथे. केवळ एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलक होती 16 धावा. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस, कारण की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण बघताय. स्ट्राईक वरती आता शरद आलाय. शरदच्या बॅट मधून एक षटकार आपण बघितला होता. खऱ्या अर्थाने पहिला मोठा फटका या इनिंग मध्ये शरदच्या बॅट मधून आलाय आणि बराच वेळ त्याला आपण नॉन स्ट्राईक इनला बघितला. आता तो स्ट्राईक वरती आलाय. 3 चेंडू शेष आहेत. एखाद 2 हिट जर इथून आले तर एक 30च्या पुढे धावसंख्या जाऊ शकते. ओ खरा फुल टॉस, ज्युसी फुल टॉस पाठवलाय चेंडू सीमा बार. येतोय हा षटकार. बावीस धावा झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. ऍक्शन रिप्ले बघू शकाल. खालून उचलला चेंडू, खर तर जमिनी समांतर हा चेंडू होता. फुल टॉस होता आणि थोडेसे वाकले. ऑन साइडला हॅमर्ड केलं. हर्षल बॅटिंग करतोय. चेंज करा त्या ठिकाणी ऑपरेटर आपण. आणि काही प्रश्न असतील तर 12th मॅनला विचारा कोण आउट झालाय वगैरे. कारण बघा शरद दाखवते तिथे. शरदचं नाव अजूनही त्या ठिकाणी दाखवतंय स्कोर कार्ड वरती. धावसंख्या धावफलक होती एकूण 22 धावा झालेल्या आहेत. 23 धावा झाल्या. आंबेशिवचे संघनायक आंबेशिव संपर्क साधायचा कॅप्टननी लवकरात लवकर. आंबेशिवच्या कॅप्टननी व्यासपीठावरती यायचंय. संपर्क साधा. आयमार या ठिकाणी तुम्हाला आयोजक बोलावतायत. आंबेशिव इनिंगचा आज शेवटचा चेंडू त्या ठिकाणी सिद्धू तयार. संख्या धावफलक होते आपण बघतोय 23. पुढे आले होते. यावेळेस चेंडू बॅट वर आला नाही व्यवस्थित. ऑन साइडला स्वतः सिद्धू धावत गेल्यात आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असफल आणि फलंदाज बाद होतोय. एकूण धावा मिळते 2. धावसंख्या धावफलकावरती 25 आणि 26 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचंय लकी O11 जय जलेश्वर वाडेकर या संघाला.
दस्किनवधी शहबाज बुबेरे, एरा बुबेरे जे आमचे आयोजक आहेत. आणि बघू शकाल आदरणीय श्री किसनजी कतुरे साहेब, आमदार मुरबाड विधानसभा क्षेत्र, राजेशजी पाटील, विराज देशमुख आणि ही संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी बघू शकाल. गोरेगाव ग्रामस्थ मंडळ. चला, टार्गेट या ठिकाणी पूर्ण करायचे विजयासाठी 26 धावांचा. ओपनिंग पेअर दाखल झालेले आहे. 18 चेंडू 26 करायचे आहेत. तोमसाई एमटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. संपूर्ण टीम अत्यंत चांगल्या पद्धतीने. ते आंबेशिवचे कॅप्टन कारावचे आलेत का? आलेले आहेत. सलामीवीर अतुल. बघा स्क्रीन मध्ये बघा आमचे प्रेक्षक कसे झोपलेले आहेत बघू शकाल. हे सगळेजण योगासन करतायत. क्या बात आहे. ते असते त्यांना माहिती आता कॅमेरा माझ्यावरती आहे. तुमच्या समोर जो झोपलाय त्याने कुठला आसन केलं माहिती नाही. क्या बात आहे. हे आमचे प्रेक्षक. मॅच वरती चेक करा जरा, धक्का देऊन बघा. चला वळूया मॅच कडे. अतुल हो हवेत आहे. मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट केलाय. चेंडू गेलाय पहिल्या डब्यात सीमा पार. आज चौकार. मिड ऑफच्या वरून खेळला. 4 धावा. हो हो चांगला कमबॅक. एक तेरी तो एक मेरी. साहिलने चांगला कमबॅक केलाय बघू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये पडल्यानंतर चेंडू आत आलाय. वेगा बरोबर चेंडूला आत बाहेर काढण्याची ती कला आहे. आणि सातत्याने साहिल लोंगलेने ओपन क्रिकेटच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलंय. हो 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 फक्त दिशा दिली आहे आणि पाठवला चेंडू फायनल सीमा पार. चौकार. राहिले 4-5 बायसिकल त्याला मिळालेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन. आणि अंडरआर्म क्रिकेट मध्ये अतुलने जबरदस्त सातत्याने स्वतःला सिद्ध केलं. आणखीन एक लाजवाब. खरं तर साहिलच्या अगेन्स्ट अशा पद्धतीची फलंदाजी करणं हे कौतुकास्पद आहे. सलग 3रा चौकार या ओव्हर मधला आपण बघतायत. हा 4था चौकार.
संघाचा फ्रंटलाईन बॉलर साहिल, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, त्याला टार्गेट केले गेले, परवा नाही केली की समोर कोण आहे, त्याचा खेळ जो नैसर्गिक खेळ आहे तो त्याने सादर केला. आणि अशा प्रकारे या दरम्यान 2 धावा पूर्ण, षटक संपले. पहिले धावसंख्या धावफलकावरती 18, टार्गेट एकूण आपण बघितलं तर 26 धावांचं आहे, म्हणजे अजूनही 8 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू शिल्लक आहे. आणि सगळेचे सगळे चेंडू अतुलने फेस केले. 6 चेंडूत 18 गेल्या, 300चा स्ट्राईक रेटाचा आपण बघितलेला आहे. दुसऱ्या बाजूला प्रणित इतकाच प्रतिभा संपन्न खेळाडू, या दोन्ही खेळाडूंनी सातत्याने स्वतःला सिद्ध केले. यंदाच्या हंगामात चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. कपिलचाही आपण उल्लेख करू शकतो, सर्वेचंही योगदान आपण विसरू शकत नाही. हे टीम वर्क आहे. आणि वाडेकर संघ यंदाच्या हंगामात जवळजवळ 22 ते 23 ट्रॉफीज आहेत. मागच्या स्पर्धेमध्ये मी ते काउंट केले होते, पण त्यानंतर काही ट्रॉफीज त्यांच्या ॲड झाल्या आणि यंदा समाधानकारक कामगिरी झालेली आहे. बघा पुन्हा एकदा आमचे हे प्रेक्षक शेजारी हसतायत. राहू दे हॅमर, त्यांनाही हायलाइट करू आपण. आणखी काही प्रेक्षक असे आहेत का बघा, शोधून काढा. तर 18 धावा झाल्यात, 8ची गरज आहे विजयासाठी. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न या ठिकाणी. प्रणित स्ट्राईकला प्रथमच आलाय. बॉलिंग मार्कवर गणेशला आपण बघतोय, डॉट बॉल इथे. जास्त धावा नाही आहेत, टार्गेट 26 आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये साहिलच्या षटकात खरं तर अपेक्षा होती की गोलंदाजी चांगली होईल, पण तिथे 18 धावा आल्या. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा अंपायर ठिकाणी करतायत. धावसंख्या धावफलकावरती 19. सामना थोडासा एका बाजूने झुकलाय, पाठ जड आहे वाडेकरचं. लकी ओवी 11 जयजलेश्वर वाडेकर हा संघ मैदानावरती खेळतोय. या संघाचे पुरस्कर्ते राजेश राऊत, मॅन फ्रॉम पडलेगाव. जगदीश मात्रे, मॅन फ्रॉम मोठी देसाई. एक सिंगल येईल. धावसंख्या धावफलकावरती 20. अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज आणि या 6 धावा करण्यासाठी 10 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. सामना रोमांचकारी होईल असं वाटलं होतं, पण कुठेतरी उमरोली संघाने थोडीशी निराशा केली, भ्रमनिराश केला. दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेस सफल झाले होते. हा डॉट बॉल येतोय, फारसा दबाव नाहीये, बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि बघा यष्ट्यांच्या अगदी बाजूने चेंडू गेलेला आहे. वेग होता प्रचंड. रिक्वायर्डेड 4चा दाखवतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गणेश. बॅट्स एज. यावेळेस मात्र यष्ट्यांच्या मागे त्या ठिकाणी चांगलं यष्टीरक्षण. आणखीन एक डॉट बॉल. प्रश्न इथे निर्माण होतो की साहिलचं षटक जर इकॉनॉमिकल असतं तर गणेशला आणखीन तिथे ती ऊर्जा मिळाली असती, पण असं घडलं नाही. होतं असं क्रिकेटमध्ये कधी कधी. हो, आता मात्र पाठवलाय फाईन लीगच्या दिशेने. या चौकारने धावसंख्या धावफलकावरती 24. आता माहिती आहे किती वाजल्यात, कुठली गाणी वाजवायची आहेत. तील कातील. आमचे निलेश खूप जबरदस्त ऑपरेटर आहेत. ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. झेल स्वीकारलेला आहे, बहुतेक झेल टिपलाय आणि अशा पद्धतीने फलंदाज अतुल जगळे जाणता. दहा चेंडूत 22 धावांचे योगदान देऊन अतुल परतलाय.
पण अतुल वरती जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्याने अगदी व्यवस्थित पार पाडली आहे. चांगली सुरुवात करून दिली. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 तिथे आल्या. तिथून या मॅच मध्ये वाडेकर संघाने आपली पकड घट्ट केली आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. केवळ 2 धावांची गरज आहे विजयासाठी. पण बघूया क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतं. अंतिम षटक घेऊन येतो हर्षल. स्ट्राईकला प्रणित. हो हलक्या हाताने खेळताय. तिथे झाले मिस फील्ड आणि हा विनिंग शॉट. सामना जिंकलेला आहे लकी O11 जय जलेश्वर वाडेकरने आणि सुंदर कामगिरी, अभिनंदन. तर कासगावचे कॅप्टन या आपण लगेचच. तर या वाडेकरचे कॅप्टन आणि कासगावचे कॅप्टन